माझं हे चिमुकलं बाळ झालेलं आहे 7 महिन्याचं आणि 7 महिन्याचा ग्रोथ रिपोर्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर हे माझं बाळ आता इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायला लागलेलं आहे। सगळं घरभर फिरतो, पोटावर रांगतो, पण सगळ्यांना परेशान करून सोडलेलं आहे। आणि जर का दार उघडं दिसलं चुकूनही तर तो लगेच बाहेर जायला वळतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तो करायला लागला आहे। पप्पाच्या हातावर इझिली उभा राहायला लागलेला आहे। गार्गीसोबत खूप छान खेळतो। गार्गीची फ्रेंड आली तर तो लगेच त्यांना वळून बघतो, त्यांच्यासोबत पण छान खेळतो। आता तो भरपूर काही गोष्टी अशा खायला लागलेला आहे। आता तो खूप हसायला पण लागलेला आहे आणि त्याचं रुटीन जे आहे ते खूप सेट झालेलं आहे। 2 तास झोपतो, 2 तास जागी राहतो, परत उठल्यानंतर परत काहीतरी खातो, फीड करते मी त्याला, परत तो झोपतो। असं 2-2 तासाचं त्याचं रुटीन छान लागलेलं आहे। मस्तीखोर खूप झालेला आहे, जसं की तुम्ही पाण्यात बघू शकता। तो जागाला त्याला की लगेच तो उठून उभा राहतो, लगेच त्याला घ्यायला जावं लागते। नेहमी मी त्याची अंघोळ पायावरती करून द्यायची, पण आता तो पायावर राहत नाही। मालिश करताना पण पायावरती राहत नाही। आता मी त्याची अंघोळ बेबी बाथरूममध्ये करून देते, पण याच्यावरती पण तो राहत नाही व्यवस्थित। याच्यावरून खाली केव्हा येईल किंवा तो पाय वगैरे असा बाहेर टाकतो, त्याच्यामुळे भीती वाटते। तर मी त्याला टबमध्ये बसूनच अंघोळ घालते। आता आमचा ग्रीतिक टी व्ही बघायला लागलेला आहे। गाणं लागलेलं असलं, शेकी शेकी जर का गाणं असलं तर हे त्याचं खूप फेवरेट आहे। तो टी व्ही पाहायला लागलेला आहे, थोडाफार का होईना तो बघतो। आणि या महिन्यात विशेष असं की तो कोणाही जवळ जायला लागला आहे, पटकन जातो। बाहेर जर का कोणी जात असलं तर त्यांच्याजवळ तो लगेच जातो आणि तो एक चक्कर तरी मारून येतो, म्हणजे पटकन जातो कोणाही जवळ। रात्रीचं तर पांघरून त्याला बिलकुलही पाहिजे नाही। अंगावर पांघरून टाकलं तरी तो ओढून टाकतो, पातळ चादर टाकली तरी पण तो नाही ठेवत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तो आता मला आवाज द्यायला लागलेला आहे। वेगवेगळे आवाज तो काढतो आणि आवाज तर इतके काढतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो। काही दिवसात असं वाटते बोलतो की काय। आणि तो खूप काही गोष्टी कॉपी करायला लागलेला आहे। जसं आपण बोलतो, जसं आपण करतो तसं तो करायला लागलेला आहे। मी जसा आवाज काढला तसाच तो आवाज काढतो। आणि आता त्याच्यासाठी आणलं आहे हे वॉकर। वॉकरमध्ये तो खूप एन्जॉय करतो। वॉकर यासाठी आणला की तो एका जागेवर थांबतच नव्हता, माझं एकही काम होऊ देत नव्हता। म्हणून मग माझे कामं होतपर्यंत मी त्याला वॉकरमध्ये टाकते, तर वॉकर हा पूर्ण घरभर फिरवतो। असं वाटलं की वॉकरमध्ये तो बसणार नाही, काही नाही, पण तो मस्त बसतो, खूप एन्जॉय करतो। गार्गी स्कूलमधून आले की त्यालाही बेल्ट घालते आणि मुलगी बनवते की माझं बाळ करून, तर तेही त्याला खूप आवडतं। त्याची स्वतःची खेळणी त्याला समजायला लागलेली आहे, तो खेळण्यांसोबत खेळतो। बोर झाला तर त्याला वाटी चम्मच हे पाहिजेच असते आणि त्याच्याशी पण बोर झाला तर त्याला माझ्या ट्रॉलीज पाहिजे असते। ट्रॉलीजसोबत तो खेळतो किंवा मग माझे पाय अवतीभोवती माझ्या खेळत असतो। पोटावर रांगत रांगत का होईना तो माझ्याजवळ येतो, पण आता तो टोंगळ्यावर पण यायचा प्रयत्न करतोय। बसायला लागला आहे, विदाऊट सपोर्ट बसतो। पहिले तरी सपोर्ट द्यावा लागत होता, पण आता बिना सपोर्टचा बसायला लागलेला आहे। टोंगळ्यावर यायचा खूप प्रयत्न करतो। त्याचे हातावर भार येतो, हातावर प्रेशर येतो, पण तरीही तो टोंगळ्यावर येतो आणि एक एक टोंगळा उचलून थोडा थोडा म्हणजे समोर टाकायचा प्रयत्न करतो। तर अशी माझ्या बाळाची ग्रोथ रिपोर्ट आहे। हा माझा व्हिडिओ माझ्या बाळाच्या ग्रोथ रिपोर्टबद्दलचा होता। जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।